श्रीराम आणि तुम्ही कसे आहात सगळे? तर मला माझा एक वृंदावनचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आहे. सो ज्या दिवशी आम्ही वृंदावनला निघालो, त्या दिवशी खूप सगळी तयारी केली होती आणि आम्ही पहाटे निघणार होतो. पण मनामध्ये एक उत्सुकता पण होती श्रीकृष्णाला भेटण्याची, राधेला भेटण्याची आणि त्यांनी माझं संरक्षण करावं, आमच्या गाडीचं संरक्षण करावं. मी आणि महेश आम्ही दोघेच वृंदावनला चाललो होतो. तर संरक्षण करावं अशी मी त्यांना एक 8 दिवसांपासूनच प्रार्थना सुरू केली होती. मी बिफोर वृंदावन 8 ते 10 दिवस मी पूर्ण वृंदावनमय झाले होते. कंटिन्युअसली ते व्हिडिओ बघणं, राधे 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 सगळं जप करणं आणि ऑटोमॅटिकली मी वृंदावनशी ऑलरेडी कनेक्ट झाली होती. माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलला ऑलरेडी मी सगळं वृंदावन फिरून आले. आणि जेव्हा मी ट्रॅव्हलिंगला निघालो, त्यावेळी रात्री एक 1:30-2च्या दरम्यान मी एक गोष्ट पाहिली. ती सायकिक असेल, सबकॉन्शियस असेल, आय डोंट नो, पण मला ती दिसली. आमची जिथे गाडी लावलेली होती, त्या गाडीमध्ये एक खूप सुंदर लांब असे केस, गुडघ्याच्या खालीपर्यंत. एकदम लाल लाल डोळे, चेहऱ्यावरती प्रचंड तेज. जी राधाराणी आपल्याला दिसते ना किंवा मूर्ती वृंदावनमध्ये जेवढ्या राधाराणीच्या मूर्ती आहेत तशा मूर्तींमध्ये तिचे डोळे लाल, केस पायाच्या खाली, अशी ती सुंदर तशीच एक स्त्री प्रत्यक्ष गाडीमध्ये मागच्या सीटवरती जाऊन बसली, लेफ्ट साईडला. म्हणजे मी ज्या सीटवरती बसणार होते त्याच्या एक्झॅक्टली मागच्या. आणि पूर्ण वृंदावनला जाईपर्यंत, येईपर्यंत, घरात मी बॅग ठेवेपर्यंत ती व्यक्ती माझ्या सोबत होती. ती स्त्री, मी स्त्री तर नाही म्हणू शकत कारण राधाराणीचा तिथे अपमान होईल. तर ती स्त्री, सॉरी परत स्त्री आलं, राधाराणी प्रत्यक्षात आमच्या सोबत होती. आणि इथून निघाल्यापासून तर जाईपर्यंत आणि तिथून येईपर्यंत आम्ही पूर्ण राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमलीला कथा ऐकत होतो. एकही मिनिट आमचा असा गेला नाही की आम्ही प्रेमलीला, विरह कथा सगळ्या ऐकत गेलो. आणि आम्ही दोघे पूर्ण राधाकृष्णमय होऊन गेलो होतो. आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता की जेव्हा कुठलंही काम असू दे, तुमचं ट्रॅव्हलिंग असू दे किंवा तुमचं वैयक्तिक काम असू दे, घरातलं काम असू दे, तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, परमेश्वराला साक्षी ठेवून निर्णय घ्यावा. कुठलाही असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, अजून मोठा असू दे. तर त्याला साक्षी ठेवून जेव्हा आपण निर्णय घेतो ना, त्यावेळी तो आपल्या सोबत असतो. याची एक उत्तम अशी प्रचिती मला आली. आणि दुसरा एक अनुभव असा की आम्ही ज्यावेळी मथुरेला गेलो, मथुरेला गेल्यानंतर आम्ही मंदिरात सगळं चेकिंग वगैरे झालं आणि चालायला लागलो. आणि एक छोटा मुलगा आला आणि शेवटपर्यंत म्हणजे मंदिरामध्ये शिरेपर्यंत, त्या कारागृहामध्ये शिरेपर्यंत तो सारखा म्हणायचा, आप मेरी हेल्प ले लो, मैं आपको सब सुनाऊंगा, मैं आपको सब बताऊंगा, प्लीज मेरी हेल्प ले लो. मी त्याला एवढा वेळा म्हंटला, अरे नको बाबा, आम्हाला नकोय, आम्हाला गाईड नकोय. त्यांनी आमचा शेवटपर्यंत इच्छा सोडला नाही. हो, ऍक्च्युली गेल्यावरती तिथे लोक असंच करतात, पण हा छोटा मुलगा होता ना. एकदा एखाद्याला जर रागाने बोललो की नको बाबा, तर तो परत नाही येत. परत तो कंटिन्युअसली आमच्या मागे येत होता. शेवटी महेश म्हटला जाऊ दे, आपण त्याला थोडेफार पैसे देऊ पण घेऊ. आणि त्याला घेतल्यानंतर तो एवढ्या सुंदर रीतीने ते सगळं एक्सप्लेनेशन देत होता. तो लहान मुलगा सगळी माहिती आम्हाला डिटेलमध्ये देत होता की इथे श्रीकृष्णाचा जन्म झाला, हे त्यांचं कारागृह, अशी सगळी डिटेलमध्ये 1 to 1 त्यांनी माहिती आम्हाला क्लिअर दिली. मेन मंदिरात गेल्यावरती आम्हाला एक 5-10 मिनिट ध्यान करण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे मेडिटेशनसाठी बसलो. आता छोटा मुलगा होता, त्याने काय विचार केला असता की हे मेडिटेशन करतात, आपण तोपर्यंत फिरून येऊ. पण नाही, तो आमच्या शेजारी बसला. आम्ही ध्यान करत होतो, त्यांनी ध्यान केलं. आणि मी ध्यानातून थोडं लवकर उठले, महेश तसाच बसला होता. तर मी विचार करत होते की याला उठवावं आणि आपण जावं, कारण तो लहान मुलगाही आपल्यासाठी थांबलाय. पण तो लहान मुलगा मला सांगत होता की त्यांना उठवू नका, त्यांना बसू द्या. म्हणजे एक 4-5 वर्षांचा मुलगा असेल, 5 किंवा 6. त्याला ही समज होते की तो म्हटला की नाही, त्यांना जेवढा बसायचंय तेवढं बसू द्या, मग आपण जाऊया. आणि मग त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी महेश उठला आणि मी बाहेर आलो. आणि
मग मी त्याला विचारलं की तू कुठे राहतो, काय करतो? आणि ज्यावेळी मेडिटेशनला बसलो होतो ना, तर त्यावेळी मी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली की जर याचं नाव म्हणजे जर हे तुम्ही असाल ना, तर याचं नावही तुमच्यापैकीच एक असेल. आणि परमेश्वराची लीला कशी असते, ज्यावेळी आम्ही बाहेर गेलो आणि मी त्याला विचारलं की तुझं नाव काय? तर तो म्हटला कान्हा, कृष्ण, कान्हा. मी एकदम शॉक झाले आणि त्याच्या डोळ्यांमध्ये ना एक वेगळं तेज होतं. डोळे असे लांब होते. आपण मूर्तीला कसं एक वेगळा शेप असतो डोळ्यांचा, तसा शेप त्या मुलाच्या पूर्ण दोन्ही डोळ्यांना होता. तेजस्वी डोळे होते. खराब कपडे घातलेले होते, पण एकदम चुणचुणीत होता. आणि मला कुठेतरी वाटलं की हा परमेश्वरच नाही ना, भगवान श्रीकृष्णच नाहीये. मग मी त्याला विचारलं, तुझ्या आईचं नाव काय? तो म्हटला ममता. माझ्या आईचं नाव ममता आहे. मग मी त्याला म्हंटल की तू इथे काय करतो? तो म्हणतो मी तेच असंच लोकांना रोज गाईड करतो आणि कृष्णाचा जन्म कसा झाला ते सांगत असतो. तर मग मी त्याला म्हंटल की तू आमच्या सोबत चल आणि तुला शिक्षणासाठी पैसे देऊ, खर्च करू. येतोस का आमच्या सोबत? तर तो नाही म्हंटला. मी माझ्या भूमीला, माझ्या आईला, माझी जन्मभूमी जी आहे ती सोडून मी नाही जाऊ शकत, असं तो बोलला. आणि मग त्याला ठरल्याप्रमाणे आम्ही थोडे जास्ती पैसे दिले, की असू दे लहान मुलगा आहे. आणि नंतर तो इथून गायब झाला. मग मी त्याला शोधलं पण तो काही भेटला नाही. तो श्रीकृष्ण असेल नाही याच्याबद्दल डाऊट नाही. पण तो एवढ्या लहान मुलाने आम्हाला खूप सुंदर प्रकारे गाईड केलं. आणि महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळी ध्यानाला बसते त्यावेळी म्हटलं, की जर हे तुम्हीच असाल ना स्वतः, तर तुमच्यापैकीच याचं नाव असेल. ती खूण मात्र तिथे पक्की ठरली. आणि स्वतः राधा आणि मला सांगण्याचा हेतू एवढाच, की राधा शेवट इथून निघेपर्यंत तर घरात बॅग परत येऊन बॅग ठेवेपर्यंत राधा आमच्या सोबत होती आणि श्रीकृष्ण यांच्या सोबत. सो या पूर्ण व्हिडिओ मधून मला एकच सांगायचं की कुठलंही काम करा, परमेश्वराला सोबत ठेवा, त्याला आव्हान करा, तो तुमच्या सोबत आहे आणि काम सुरू करा. त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. यश मिळो न मिळो, पण आपली काळजी त्यावेळी परमेश्वर घेतो, हे मात्र निश्चित.